नमस्कार, मी प्रथमेश पडवाळ. ननीज लाईफ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की मान्सूनचा सीझन सुरू आहे, मस्त की पाऊस वगैरे पडतोय. तर म्हणजे आता मी आहे CHMTला. ट्रेन वगैरे पकडली आपण कर्जत लोकल 1:19ची ट्रेन आहे. आपली सगळी फॅमिली वगैरे आली आहे. आता पुढचे काही मेंबर्स पुढे जॉईन होतील आपल्याला. तर आता आपण जाऊया भिवपुरीला. The best of it, couldn't see your behavior was toxic for me. Why do you do this? Running the moment. तर मंडळी, आता मी पोहोचलेलो आहे भिवपुरी रेल्वे स्टेशनला आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता किती छान नजारा आहे. ढग वगैरे आहेत आणि मस्तपैकी पावसाला सुद्धा सुरुवात झाली आहे. मस्त पाऊस वगैरे पडतो, एकदम भारी वाटतंय. आणि आता आपण थोड्याच वेळात पोहोचणार आहे रिसॉर्टला. तर मंडळी, आता मी पोचलो प्रतीक्षा फार्म हाऊस अँड रिसॉर्टला आणि मस्त फ्रेश वगैरे झालो. आणि ही जिथे आता मी उभा आहे ना, ते आपल्या रिसॉर्टचं एंट्रन्स आहे. जिथून आतमध्ये यायला गेट आहे, तुम्हाला माझ्या मागे बोर्ड दिसत असेल. आणि स्टेशनवरनं तुम्ही येत आहे ना भिवपुरी स्टेशनवरून, तर ऑटोनी 5 ते 7 मिनिटाचा रस्ता आहे. आणि माझ्याबरोबर माझा मामा आहे, तो ना स्टेशनवरून चालत आला, म्हणजे वॉकिंग करत आला. तर किती वेळ लागला तुला? 10 मिनिटं. हा, जर तुम्ही बाय वॉकिंग 10 मिनिट्सनी येऊ शकता वॉक करत. आणि मस्तपैकी इथे पाऊस पण सुरू झाला आहे. आणि चला आता मी तुम्हाला दाखवतो, आमचे जे फॅमिली मेंबर्स आहेत ना, ते आलेल्या जरा स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय करतात. चला ते दाखवतो. तर मंडळी, आता माझ्यावर माझी बहीण आहे, जी दुबईवरून आली आहे. खास वेकेशनसाठी आली आहेस ना? हा, मग कसं वाटतं? आपण पिकनिकला मस्त आलोय रिसॉर्टला वगैरे. एकदम मस्त वाटतंय, सगळे एक साथ मजा करतायत. आणि तू दुबईला अजून काय काय म्हणजे ऍक्टिव्हिटीज करते? काय काय आहे तिथे? दुबईला जसे डान्स, स्विमिंग करते, बॅडमिंटन आहे. आणि डान्स, ही छान डान्स करते मंडळी. तर गुड मॉर्निंग मंडळी, आज आमचा इथला आहे दुसरा दिवस आणि आम्ही फुल मस्त एन्जॉय करतोय. तुम्ही काल बघितलंच असेल, मस्त आम्ही ते बर्थडे सेलिब्रेशन वगैरे केलं. आणि संध्याकाळी नंतर मी थोडं इथले तुम्हाला आपल्या रिसॉर्टमध्ये फिरवलं पण. आणि त्याच्यानंतर पूलचा व्ह्यू पण दाखवला होता. आणि तुम्ही माझ्या मागे बघता की स्विमिंग पूल आहे, मस्तपैकी सगळे एन्जॉय करतात. आणि आता आमच्या थोड्याच वेळात नाश्ता होणार आहे आणि मस्तपैकी आम्ही नाश्ता करायला जाऊ. आता तो पण तुम्हाला दाखवतो आणि नंतर मी पण जातो पूलमध्ये.
तर म्हणजे नाश्ता वगैरे झालाय आणि मी आता पोचलोय रूममध्ये आणि आता कपडे चेंज करतो आणि जातो मी पण पूलमध्ये एन्जॉय करायला. तर म्हणजे मस्तपैकी पूलमध्ये खेळून वगैरे आता पोचलोय आम्ही लंच करायला. आणि फूड क्वालिटी जर तुम्ही मला विचाराल ना स्टार्ट म्हणजे कालपासून तर आजपर्यंत तर खूप छान आहे आणि खूप सुंदर आहे. म्हणजे एकदम छान वाटते, जेवण वगैरे खूप सुंदर आहे. तर आता माझ्या पुढे त्यांना लंच आहे, व्हेज घेतलं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन आहेत परत एकदा. तर व्हेजमध्ये इथे आहे मटार पनीरची भाजी, चपाती आहे, पुलाव आहे, व्हेज पुलाव आहे, जिलेबी आणि सॉरी हां सलाड आहे, सलाड. ठीक आहे. माझ्या वाटेला माझा मामा आहे, त्यांनी नॉनव्हेज घेतलंय. काय आहे आज नॉनव्हेजमध्ये? आज नॉनव्हेज तांबडा आणि पांढरा रस्सा आणि चिकन आहे. हां आणि चिकन एकदम सॉफ्ट आणि छान तिखट झालेलं आहे. हां आणि त्याबरोबर तांबडा रस्साही एकदम छान झाला. मी आताच एक वाटी संपवून दुसरी वाटी मागवायला घेतलेली आहे. हां आणि पांढरा अच्छा, रस्सा म्हणजे एवढं आवडलं? हो हो हो. आणि मागच्या वर्षी जे आपण हॉटेल बघितलेलं त्याच्यापेक्षाही सुंदर छान एकदम हॉटेल आहे. हॉटेल नाही, रिसॉर्ट आहे आणि भरपूर मजा केलेली आहे आपण. जेवणात तांबडा रस्सा एक नंबर आहे. अच्छा, म्हणजे बाकीचं जेवण तिला आवडलं नाही का? अरे बाकीचं पण चांगलं आहे, पण तांबडा रस्सा म्हणतात ना की किती पण प्यायला तरी कमी आहे, असा झालाय. अच्छा, आणि तू टेस्ट करणार आहेस का? नाही, मी अरे त्याच्यात पीस नाही आहेत चिकनचे. नको नको. सगळी मामी आणि मामाच आहेत तुझी. हा, ऍक्च्युली मी ज्या टेबलला आले तिकडे ऑलमोस्ट माझे मामा आणि मामी जेवतात आणि एक आजी आहे. आजी हा जवान आजी आहे. हा पण आजी जेवण तर चांगलंच आहे, काय प्रश्नच नाही. कालचं चिकन बेस्ट होतं आणि आजचं पण बेस्टच आहे, पांढरा तांबडा रस्सा त्यात. आणि मेन म्हणजे स्विमिंग पूलमध्ये एक वेगळी गोष्ट सांगायची होती. आम्ही रत्नागिरीवरून खास डीजे ऑपरेटर मागवला होता, सिद्धू मामा. आमच्या फॅमिलीमध्येच होता, पण त्याला आम्ही जबरदस्ती स्विमिंग पूल मधनं बाहेर काढलं आणि ऑपरेटिंगला बसवलं. त्याला ऍक्च्युली एन्जॉय करायचा होता, पण त्याचा एन्जॉय करून आम्हाला एन्जॉय करायला दिला त्यांनी आणि त्यामुळे आमची ट्रिप अजून चांगली झाली आहे. पण फार भारी मजा आली. हा, खूप खूप मजा आली. स्विमिंग पूल मध्ये जास्त मजा पूल मध्ये जास्त मजा आली. कालचं पूल थोडं कच्चं होतं. अरे झोपलाय तो, आजचं जेवण एकदम बेस्ट, एक नंबर. हा, आणि बाकी काय तर स्टार्टर वगैरे सूप वगैरे कसं वाटलं तुला? स्टार्टर आणि सूप चांगलं होतं. आता मामा आहे अजून एक माझा. पहिल्या व्हिडिओ मध्ये मी दाखवला होता ना मामा, तो मी मामा मितेश मुळेकर. हा, तुम्ही ओळखलेच असेल. तर तुम्ही आमचे जुने व्ह्यूअर असाल ना, तर आम्ही पिकनिकचे जेवढे पण ब्लॉग्स काढले आहेत अजूनपर्यंत त्यात हा मामा होतात. आणि लग्नाला मुलगी बघतोय. बघितलेली आहे, बघितलेली आहे. तुम्ही लग्नाला नक्की या. कोण कोण येणार आहे ते कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आता बाकी जेवण वगैरे कसं वाटतं? किंवा हा, ठीक आहे. फक्त सकाळी जर सकाळी नाश्त्याला जर खिमा पाव दिला असता ना तर अजून उत्तम वाटलं असतं मला. तिकडे बुर्जी पावच होता. हा, पण त्याच्यामध्ये आणि ऍक्च्युली व्हरायटीज नाही, पण टेस्ट पण तेवढीच छान होती. छान होती. आणि खूप व्हरायटी होती. त्यांची सिस्टम खूप छान आहे ऍक्च्युली. हा, चांगली दिली ती जिलेबी. आता लंच मध्ये जिलेबी होती. मला तर अजून खाऊशी वाटते. शुगर वाढेल. एक नंबर जिलेबी, एक नंबर. जिलेबी खूपच सुंदर होती खरंच. तर मंडळी, आता मी पोचलोय घरी आणि मगाशी तुम्ही बघितलंच असेल आमचं लंच वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ना शूट करायला भेटलं नाही, कारण आमची खूप घाई वगैरे झाली, कारण पाऊस वगैरे पडत होता. त्यामुळे आम्ही लवकरच निघालो रिसॉर्टहून. आणि जर तुम्ही आमचे जुने व्ह्यूअर असाल ना, तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही दरवर्षी एक पिकनिक काढतोच फॅमिलीची. आणि यावर्षी पण खूप मजा आली.
आणि फार मजा केली आम्ही पूलमध्ये वगैरे. आणि पहिल्या दिवशी तर काही जण पूलमध्ये गेले आल्या आणि काही जण खूप एन्जॉय केलं, डान्स वगैरे केला. त्यानंतर माझ्या आजोबांचा बड्डे होता, तो पण सेलिब्रेट केला, जे तुम्ही बघितलंच असेल. त्याच्यानंतर आम्ही रात्री डिनर वगैरे केलं मस्त. त्यानंतर सकाळी पूलमध्ये एन्जॉय केलं ब्रेकफास्ट वगैरे करून. आणि त्याच्यानंतर लंच वगैरे केलं आणि आता आलो आहे घरी. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आमची ट्रिप कशी वाटली ते पण सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी भेटतोय तुम्हाला एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.